विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या अशांततेला सामोरं जावं लागेल. कोल्हापूर जिल्ह्यासह 12 जिल्ह्यात गोवा ते नागपूर जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावातील नागरिक तसेच शेतकरी हे आंदोलन करत असून गेल्या 4 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांचे दुपारी 1 वाजता आगमन झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली. यावेळी कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका मांडली व शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे असा आग्रह करण्यात आला. यावेळी बोलताना गिरीश फोंड म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं गेले 6 महिने आंदोलन सुरू होतं. मुख्यमंत्री अनेक वेळा येऊन त्यांनी दौरा रद्द केला होता शेतकऱ्यांच्या भीतीने. पण आज लाडक्या बहिणीचा जे काही प्रचार योजनेचा प्रचार करण्यासाठी आले होते, आमच्यातल्या शेतकऱ्यांनी व महिलांनी अगोदर सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचा प्रचार करता, पण लाडक्या कंत्राटदारासाठी जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे. शेतीचं नुकसान होतं, पर्यावरण नुकसान होतं, भूजल पातळीचं नुकसान होतं, 86,000 कोटीचा चुराडा होतो. तर हे ऐकून घ्यायला मुख्यमंत्री तयार नव्हते. आज कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून आज आमची एअरपोर्टवरती जी मीटिंग घडवून आणली. याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना साफ सांगितलेलं आहे की हा महामार्ग विनाअट रद्द व्हायला पाहिजे. आम्हाला फेररचना नको, आम्हाला स्थगिती नको आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणाले की अरे कोल्हापूर येणार नाही ना याच्यामध्ये. पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की कोल्हापूर आम्हाला नकोच आहे, पण 12 जिल्हे पण याच्यामध्ये हा महामार्ग रद्द व्हायला पाहिजे. तेव्हा त्यांचं मत असं आहे की जेव्हा आम्ही त्यांना विचारलं पर्यावरण विभागाच्या याच्या प्रस्तावासाठी मंजुरीला कसं तुम्ही पाठवता, स्थगिती आहे म्हणता, तर त्यांनी सांगितलं नाही ते सगळं काही जरी असलं तरी आम्ही कोल्हापूरमधनं हा महामार्ग जाऊ देणार नाहीये. पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की कोल्हापूरमध्ये महामार्ग जाता कामा नयेच, पण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. हा कुठल्याही जिल्ह्यातून जाता कामा नये याची गरज नाही. नागपूर गोवा, नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहेच. पुन्हा सांगली नांदेड महामार्ग असताना याची गरज नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे आमचं जे आंदोलन आहे हे आंदोलन चालूच राहणार आहे. आम्ही त्यांना गर्भित इशारा दिलेला आहे की विधानसभेची जी येणारी निवडणूक आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. यावेळी बोलताना चंद्रप्रभा मगदूम म्हणाल्या, शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्याबाबत आमची चर्चा झाली आणि येणाऱ्या 22 तारखेला मुख्यमंत्री येणार त्यावेळेला आपण त्यांना एक निवेदन द्यायचं असं ठरवून आम्ही सगळ्या महिला इथे जमलो. आम्ही आता प्रत्यक्ष माझी सरांच्या बरोबर मुख्यमंत्री सरांच्यावर भेट झाली. मी सांगितले सर या शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होऊन आम्हाला देशोधडीला लागण्याची पाळी येणार आहे आणि यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि ही माझी विनंती आहे. म्हणजे सर म्हणजे तुम्हाला डावलून आम्ही काही करणार नाही आहे आणि ह्या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलायचा आमचं चाललेलं आहे. शक्यतो हा मार्ग होणार नाही असे सर म्हणाले. यावेळी संजय बाबा घाडगे, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, विक्रांत पाटील, MP पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, सुधाकर पाटील, आनंदा पाटील तसेच विविध तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.